वाचन फल समृद्धि अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु। आपण सकाळपासून जे कर्म करत आहोत ते सर्व मी आपल्या पूर्ण झालं किंवा समजावून सांगतो की प्रायश्चित्त कशासाठी केलं, हे सर्व पूजा केली आहे त्या कशासाठी केलेलं आहे ते थोडं मी समजावून सांगतो. आनंदकर्मचक्लीतेन्दुरासुदा पद्मास्तुष्ट्वा पद्मावाहने विनियोगः पद्मभद्रे पद्मप्रिये पद्मजराय दाक्षेये विश्वप्रिये विश्वमनोनुकूले भूर्भुवस्वः पद्मायै नमः. पद्मावाहयामि. ॐ इन्द्राणि विशाखपेन्द्राणि वंदिः माननीय आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 22 तारखेला राम मंदिराचे ओपनिंग करणार आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशावरून सर्व महाराष्ट्रातही देवळांमध्ये विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याच धर्तीवर विठ्ठल मंदिरात ठाण्यातील येथील ही अनेक कार्यक्रम होणार आहेत. काय काय कार्यक्रम असणार आहेत? आज साधारण सगळं शुद्धी झाली आणि अन्नपूर्णा याग आणि विष्णू याग असे 2 याग होणार आहेत आणि 22 तारखेला अन्नदान होणार आहे. किती गुरुजी वगैरे या प्रोग्रामसाठी साधारण 18 ते 20 गुरुजी आलेले आहेत. कुठून आले आहेत? मुंबई, डोंबिवली, कल्याण आणि महाराष्ट्रातल्या विविध कोनाकोपऱ्यातून गुरुजी आलेले आहेत. या संपूर्ण कार्यक्रम हा ज्या मंदिरात होता आहे मंदिराचा इतिहास काय? आपलं ठाण्यातील हे जे विठ्ठल मंदिर आहे हे जवळजवळ 205 वर्ष जुनं आहे. 1818 साली बांधलेलं आहे. तर ह्या मंदिराचा खूप जुना इतिहास आहे. अनेक थोर कीर्तनकार या देवळात कीर्तन करून गेलेले आहेत आणि आषाढी एकादशी या दिवशी आपल्याकडे खूप मोठी सण असतो. त्याचप्रमाणे गेले 4-5 वर्ष माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने इकडे रोज अन्नदानही देवळात केलं जातं. नमस्कार, जय श्रीराम. 22 तारखेला अयोध्येमध्ये रामललाजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष तर आम्ही तिथे जाऊ शकणार नाही, त्यामुळे इथूनच आमच्या हातून सर्व भक्तगणांच्या तर्फे श्रीरामाची सेवा व्हावी यासाठी ठाण्यामध्ये अन्नपूर्णा याग आणि विष्णू यागाचं आयोजन केलेलं आहे. आजपासून 5 दिवस अन्नपूर्णा याग व विष्णू याग संपन्न होईल. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या कृपाआशीर्वादाने आणि त्यांच्याच नियोजनाप्रमाणे हा यज्ञ ठाण्यामध्ये संपन्न होत आहे. सर्व भक्तांच्या कल्याणासाठी आणि इथे येणाऱ्या प्रत्येक मंदिरातील भक्ताच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी हा यज्ञ संपन्न होत आहे.